DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। राहुल गांधी आरक्षण आमच्या हक्काचं। भारतामध्ये पक्षपातीपणा थांबेल तेव्हा आरक्षण संपवण्याचा विचार करू, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी अमेरिकेमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं होतं। मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे आता देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे। राहुल गांधींच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षांनी गांधींना घेरण्याचा प्रयत्न केलाय। त्यांच्या याच वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी नाशिकमध्ये भाजपकडून शालिमार चौकामध्ये प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून तसेच पुतळा दहन करून राहुल गांधींच्या वक्तव्याचा जोरदार घोषणाबाजीमध्ये निषेध नोंदवण्यात आला आहे। राहुल गांधी हे देशामध्ये बोलत नाही आणि बेताल वक्तव्य अमेरिकेमध्ये जाऊन करतात। राहुल गांधी असताना अमेरिकेत जाऊन भारताची इज्जत काढतो, भारताच्या संविधानाचा चिंधड्या उडवता, याचा निषेध करण्याकरता आम्ही आज भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या वतीने इथे निषेध आंदोलन करत आहोत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि आरक्षण हे आम्ही रद्द करू, अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे हे राहुल गांधी अमेरिकेमध्ये जाऊन करतात। दलित, शोषित, वंचित समाजाचा त्यांनी अवमान केलेला आहे। त्यांनी या देशाची माफी मागावी आणि अमेरिकेमध्ये जाऊन देशाची बदनामी करण्याचं त्यांनी थांबवावं। आता जनतेने जागं होण्याची आवश्यकता आहे। परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं सरकार आणि महाराष्ट्राचं आमचं महायुतीचं सरकार हे कधी अशा पद्धतीचं आरक्षण रद्द होऊ देणार नाही। आम्ही दलित, शोषित, वंचित घटकाच्या पाठीशी। राहुल गांधींनी केलेल्या या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक झाली असून त्यांच्या या वक्तव्याविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये भाजप नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव, आमदार देवयानी फरांदे, प्रदीप पेशकर, राकेश दोंदे, काशीनाथ शिलेदार, ॲडव्होकेट श्याम बडोदे, रोहिणी नायडू, हेमंत शुक्ल, सोनाली ठाकरे, सागर शेलार, वसंत उशीर, अविनाश पाटील, रवींद्र पाटील, भगवान दोंदे, गोरक्षनाथ चौधरी, नंदकुमार देसाई, प्रदीप पाटील, अजिंक्य फरांदे, अनिता भामरे, ज्योती कवर, गजानन रणबावळे, योगेश मोरे, महेश भामरे, सचिन मोरे, योगिता अमृतकर, डॉक्टर दिगंबर सनाने, सतीश निकम आदींसह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, DNA नाशिक न्यूज, नाशिक।